काल मी गेलो होतो फलटणच्या सर्वात मोठ्या उत्सवाला, ज्यात स्वयंप्रभू श्रीराम भक्तांचं सुख दुःख बघायला फलटण नगरीचे भ्रमण करतात. राम राम फलटणकर, मी आहे अक्षय, एक पार्ट टाइम ब्लॉगर. कामावरून सुटल्यावर डायरेक्ट गेलो आमचे परम मित्र सुरेश शेट यांना भेटायला, जे की पुण्यावरून खास राम यात्रेसाठी आले होते. मग गणेश शेटला भेटलो आणि आम्ही तिघ जण निघालो प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला फलटणमध्ये. फलटणमध्ये पोहोचलो तर असली खतरनाक गर्दी, अख्खा फलटण तालुका आला होता दर्शनाला. एका जागी लय गर्दी झाली होती. म्हटलं बघावं नक्की काय आहे, तर हे असलं नवीन खोळा आल्या मार्केटमध्ये. असो, तिथंच आपल्याला हे दादा भेटले. एवढ्या गर्दीतून ते आपल्याला भेटायला आले, ही गोष्ट माझ्यासाठी खूप अभिमानाची होती. त्यांची भेट घेतली आणि निघालो दर्शनाला. मार्केट बघा कसं सजलंय, सगळीकडे भक्तिमय आनंदमय वातावरण होतं. तसंच जरा पुढे आलो की टीव्हीएस कंपनीचे एचआर अमित सर आणि त्यांचे मित्र भेटले. त्यांची पण भेट घेतली आणि डायरेक्ट पोहोचलो मी ज्याच्यासाठी आलो होतो, प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला. दर्शन घेतलं. तिथंच आपल्याला हे अक्षय भैया भेटले, जे की सेवकरी आहेत, रथासोबतच असतात. त्यांना पण भेटून भारी वाटलं. चला तुम्हाला पण आता या रथ उत्सवाचं दर्शन करून देतो. आशीर्वाद घेऊन मंदिराबाहेर आलोच होतो, तर तिथं शिवम भैया भेटले, जे की फॅमिलीला घेऊन दर्शनाला आले होते. त्यांना भेटलो आणि बाहेर आलो तर भेट झाली. आमचे गावकरी, आमचे क्लासमेट आणि सगळे मित्र. तिथंच हे सगळे भाऊ पण भेटले. सियापती रामचंद्र की सगळ्यांचा आभारी आहे. मला खरंच सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. आनंदानं मन तर भरलं होतं. आता म्हणलं चला पोटाचं बघू. मग काय डायरेक्ट पोहोचलो खाऊ गल्लीत चायनीज खायला. चायनीज सेंटर पण गणेश शेटच्या मित्राचं होतं, पण गर्दी एवढी होती की सगळं संपलं होतं. फक्त सूप राहिला होता. मग काय गणेश शेटने स्वतःच सूप बनवायला सुरुवात केली. मला तेवढ्यात मिस्टर डेब्यांचा फोन आला. ते पण आले होते राम यात्रेला. मग मी गेलो त्यांना आणायला. डेबे सरांनी तर राम यात्रेतून सगळा संसारच खरेदी केला होता. त्यांना घेऊन पुन्हा हौदावर आलो तर इकडे गणेश शेट त्यांच्या भावाच्या पाणीपुरी सेंटरला पोहोचलं होतं. तिथंच आपल्याला शिवराज शेट भेटायला त्यांच्या मित्रांसोबत. ते पण कंटेंट क्रिएटर आहेत बरं का, त्यांना पण सपोर्ट करा. इकडे मिस्टर डेबे सूरज शेटला त्यांच्या आयकॉनिक स्टेप शिकवत होते. तिथंच आपली घरची पण गँग आली होती, त्यांना पण भेटलो. मग नियोजन झालं पनीर बिर्याणीचं. मग तिथून थेट पोहोचलो नाथ ब्रह्माला. मस्त बिर्याणी धनकावली. 11:30 वाजून गेले होते. आता म्हटलं निघावं आपण आपल्या घराकडे. पण बाईक एक होती आणि आम्ही चौघं. मग निघालो एकाच बाईकवर. मला तर टाकीव बसून घरापर्यंत यायला लागलं. चला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. गुड नाईट.